कोल्हापूरच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेला गोकुळ सध्या जिल्हाभरात चर्चा एकाच विषयाची, ती म्हणजे गोकुळची निवडणूक. ठराव कोणाकडे, कोणाचं नियोजन तगडं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक वेळेत होणार की पुन्हा लांबणीवरती पडणार. शौमिका महाडिकांच्या एका निर्णयाने जिल्ह्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. काय आहे नेमकं प्रकरण, पाहूया सविस्तर. गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल असं वाटत असतानाच सर्किट बेंचमधील याचिका नुकतीच निकाली निघाली. अपेक्षेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर होणं गरजेचं होतं, पण घडलं मात्र उलटच. प्रशासकीय पातळीवरती अवसायनातील संस्थांच्या सुनावणीचं काम सुरू झालं आणि याच काळामध्ये संचालक शौमिका महाडिक यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शौमिका महाडिक यांची मागणी काय? त्या म्हणतात, संस्था पात्र अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असताना निवडणूक जाहीर करणं चुकीचं आहे. आधी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करा आणि मगच निवडणूक घ्या. जर न्यायालयाने ही मागणी मान्य केली तर गोकुळचं निवडणूक घोंगडं पुन्हा एकदा भिजत पडणार हे निश्चित. पण यामागे केवळ तांत्रिक कारण आहे की राजकीय खेळी? राजकीय वर्तुळात चर्चा आहे की हा वेळ केवळ न्यायालयासाठी नाही तर फिल्डिंग लावण्यासाठी घेतला जातोय का? महायुती म्हणून लढायचं असेल तर सर्व मित्रपक्षांना एका छताखाली आणणं जिकिरीचं आहे. ठरावाची जुळवाजुळव करण्यासाठी आणि शत्रूच्या चाली ओळखण्यासाठी हा वाढीव वेळ बोनस ठरू शकतो. आता भीती एकाच गोष्टीची आहे, जर निवडणूक लांबली आणि संचालकांची मुदत संपली तर गोकुळवरती प्रशासक बसू शकतो. तसं झालं तर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे भूकंप होऊ शकतात. सध्या तरी दुग्ध सहाय्यक निबंधकांनी कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नाही, त्यामुळे सस्पेन्स कायम आहे. तर मित्रांनो, गोकुळची ही लढाई कोर्टाच्या पायरीवरती थांबणार की थेट मैदानावरती उतरणार? तुम्हाला काय वाटतं? गोकुळच्या लढाईत रोज धारावैरण काढणाऱ्याला न्याय मिळेल की नेतेच मलिदा खातील? कमेंट्समध्ये नक्की सांगा.